नमस्कार. आजचा तिसरा प्रॉब्लेम बघूया आपण. पहिले प्रॉब्लेम वाचतो मग आपण सोडवायला लागू. ओके चल. ये है इधर गया. रमेश सोल्ड गुड्स टू विजय ऑफ ₹8,000. रमेशने 8,000 रुपयांचे गुड्स विजयला विकले ऑन क्रेडिट. विजय ॲक्सेप्टेड रमेश बिल फॉर ₹8,000 पेएबल आफ्टर 4 months. विजयने काय केलंय, रमेशने जे बिल ड्रॉ केलंय ते ॲक्सेप्ट केलंय 4 महिन्यांसाठी. ओके, जे 8,000 रुपये तो पेएबल आफ्टर 4 months. आफ्टर अ मंथ, 1 महिन्यानंतर, रमेश डिस्काउंटेड द बिल विथ हिज बँक ॲट 10% पर ॲनम. ओके, 1 महिन्यानंतर रमेशने ते बँकेत डिस्काउंट केलं. डिस्काउंट किती आहे, 10% पर ॲनम. ऑन ड्यू डेट विजय डिसऑनर्ड हिज ॲक्सेप्टन्स. विजयने डिसऑनर्ड केलं. विजय पेड ₹4,000 टू रमेश. 8,000 पैकी 4,000 रुपये रमेशला पेड केले. अँड ॲक्सेप्टेड अ फ्रेश बिल फॉर अ मंथ फॉर द बॅलन्स इन्क्लुडिंग इंटरेस्ट ऑफ 6% पर ॲनम. आणि काय केलंय, 4,000 रुपये त्याने कॅश पेड केले आणि उरलेलं जे 4,000 रुपये आहेत त्याच्यासाठी नवीन बिल इश्यू करायला सांगितलेलं आहे. पण ते कसं असणार आहे, 6% पर ॲनम. आणि नवीन बिलाचा पिरियड किती आहे, 1 महिना. विजय बिकम इन्सॉल्वंट बिफोर द मॅच्युरिटी ऑफ द बिल. बघा, इन्सॉल्वंट झाला विजय. अँड 50 पैसे इन अ रुपी वेअर रिसिव्ड ॲज फर्स्ट अँड फायनल डिव्हिडंड फ्रॉम हिज इस्टेट. ओके, किती मिळाले, 50 पैसे म्हणजेच 50%. रुपयाला 50 पैसे म्हणजे 100 पैशाला 50 पैसे. तर 4,000ला किती, 2,000 रुपये. ओके, आता आपण प्रॉब्लेम बघणार. इन द बुक्स ऑफ, आधी आपण काय करूया, रमेश जर्नल एंट्री बघणार. इन द बुक्स ऑफ रमेश जर्नल एंट्री बघणार. ओके, रमेश पहिलं काय, रमेशने गुड्स विकले विजयला. बरोबर आहे, किती, 8,000 रुपयाचे. तर विजय अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट किती रुपये, 8,000. बरोबर, क्लिअर. पुढे काय, नवीन बिल इश्यू झालं. माझ्याकडे मी बनवलं, विजयकडे गेलं, विजयने ॲक्सेप्ट केलं, परत माझ्याकडे काय आलं, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. हू इज गिवन, विजय इज गिवन. विजय अकाउंट 8,000. बरोबर. पुढे काय झालं, नवीन बिल किती होतं, 4 महिन्यांचं. पण मी बँकेत 1 महिन्यानंतर डिस्काउंट केलं. लक्षात येते, 8,000चं जे बिल होतं ते कितीचं होतं, 4 monthsचं होतं. पण मी बँकेत कधी केलं, आफ्टर अ मंथ, 1 महिन्यानंतर मी बँकेत डिस्काउंट केलं. किती टक्क्यांनी, ते डिस्काउंट केलेलं आहे 10%. गुणुले 10/100 गुणुले आफ्टर अ मंथ म्हणजे 1 महिन्यासाठी. म्हणजे बँक मला कितीचं पिरियड पकडणार आहे, 3 महिन्यांचा पिरियड पकडणार आहे. ओके, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. 3 1 3, 3 4 12, 4 1 4, 4 2 8, 200. ओके, हे जरा ट्रिकी लक्षात ठेवा. ओके, त्याने काय केलंय, बिलचा पिरियड जरी 4 महिने असला तरी त्याने बँकेत काय केलंय, 1 महिन्यानंतर टाकलंय. म्हणजे बँक त्याला 3 महिन्यांसाठीच डिस्काउंट अप्लाय करणार आहे. बरोबर आहे, नाही तर तुम्ही तिथे 4 महिन्यांसाठी अप्लाय कराल तर सगळी गडबड होऊन बसेल. ओके, इंटरेस्ट डिस्काउंट हे जरा थोडंसं 4 महिन्यांसाठी जास्त कापलं जाऊ शकतं, पण ते 3 महिन्यांसाठी ठीक आहे, 200 रुपये. ओके, पुढची जर्नल एंट्री तिसरी, हे लक्षात ठेवा. काय म्हटलंय, 1 महिन्यानंतर त्याने बँकेत डिस्काउंट केलं. बिलाचा पिरियड 4 महिने, 1 महिन्यानंतर म्हणजे 3 महिन्यांसाठी आपण डिस्काउंट अलाउ करायचं. बँक अकाउंट डेबिट
डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. बिल्स रिसिवेबल किती आहे 8,000, डिस्काउंट किती आहे 200, बिल किती असणार मग 7,800. बिंग बिल डिस्काउंटेड विथ बँक ॲट द रेट 10% फॉर 3 months. बिंग बिल डिस्काउंटेड विथ बँक ॲट द रेट 10% फॉर 3 months. ओके. आता हे जे बिल आहे ते डिसऑनर्ड झालंय. डिसऑनर्ड झालं म्हणजे ड्रॉवीला डेबिट. ड्रॉवी कोण आहे इथे विजय अकाउंट डेबिट. अल्टरनेटिव्हला क्रेडिट. अल्टरनेटिव्ह काय आहे इथे बँक आहे. बँक अकाउंट अमाऊंट किती 8,000. बिंग ओल्ड बिल डिसऑनर्ड किंवा बिंग ओल्ड बिल कॅन्सल्ड. आता पुढे बघा काय झालंय. विजय काय म्हणतोय की मी तुला 4,000 रुपये इमिजिएटली देतो. पुढची जर्नल 5वी. आपल्याला काय मिळालं कॅश. कॅश अकाउंट डेबिट कोणी दिली हु इज गिवन विजय. किती दिली 8 पैकी 4,000. बरोबर क्लिअर. आणि उरलेलं जे बिल आहे कितीचं आहे 4,000 रुपयांचं जे बिल आहे त्याच्यावर तो म्हणतो इंटरेस्ट घे. म्हणजेच 4,000वर इंटरेस्ट किती आहे 6%. किती महिन्यांसाठी 1 महिन्यासाठी. बरोबर. 0 गेला 0, 0 गेला 0. 6 1 6, 6 गुणे 12, 2 1 2, 2 गुणे 4. 20 रुपीज इंटरेस्ट. बरोबर आहे 20 रुपीज इंटरेस्ट. क्लिअर. 20 रुपये इंटरेस्टची अमाऊंट. पुढची जर्नल इंटरेस्ट चार्ज कोणावर करायचा आहे विजय. विजय अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट 20 रुपीज. बिंग इंटरेस्ट चार्ज ॲट द रेट 6% ऑन 4,000 फॉर 1 month. ओके क्लिअर. आता नवीन बिल घेऊया विथ इंटरेस्ट येत आहे. माझ्याकडे आलं बिल्स रिसिवेबल सेकंड अकाउंट 4,000 आणि इंटरेस्ट 4,020. कोणी दिलं विजय. विजय 4,020. बिंग फ्रेश बिल रिसिव्ड विथ इंटरेस्ट. बिंग फ्रेश बिल रिसिव्ड विथ इंटरेस्ट. ओके. आता ह्या बिलाचे पैसे मी देऊ शकतोय का नाही देऊ शकत. हे बिल काय झालंय डिसऑनर्ड झालंय. पुढे डिसऑनर्डची एंट्री विजय अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल सेकंड अकाउंट अमाऊंट आहे 4,020. 4,020. बिंग न्यू बिल डिसऑनर्ड. बिंग न्यू बिल डिसऑनर्ड. ओके. पुढची एंट्री त्यांनी काय म्हटलं 50 पैसे इन अ रुपी. बघा 100 पैसे म्हणजे काय झालं इन अ रुपी. एका रुपयात किती असतात 100 पैसे. किती मिळाले अमाऊंट रिसीव 100 पैसे किती मिळाले 50 पैसे मिळाले. तर टोटल बिल किती होतं 4,020. तर किती 4,020 गुणिले 50 भागिले 100. जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल 2,010. बरोबर आहे. 100 पैसे 50 पैसे इन रुपी. रुपी कितीचा असतो 100 पैशाचा असतो. म्हणजे 100तले 50 मिळाले तर 4,020चे किती मिळाले 2,010 रुपये आपल्याला मिळालेले आहेत. बरोबर आहे. लक्षात येत आहे. बघा तर पुढची जर्नल एंट्री 9वी. आपल्याला काय मिळालंय कॅश.
कॅश अकाउंट डेबिट किती मिळाले 2010 आताच आपण काढले. बॅड डेब्ट्स किती मिळाले ते पण 2010 बरोबर आहे. आणि या दोन्ही गोष्टी कोणी दिल्या आहेत विजयने दिल्या. विजय टोटल किती देणार होता 4020. बी 50 पैसे इन रुपी रिसीव्ड फ्रॉम द इस्टेट ऑफ विजय. बी 50 पैसे इन रुपी रिसीव्ड फ्रॉम द इस्टेट ऑफ विजय. बरोबर आहे. पहिली सेल्स बिल आलं, बँकेत डिस्काउंट, डिसऑनर्ड, पार्ट ऑफ द अमाऊंट मिळाली, इंटरेस्ट चार्ज, नवीन बिल विथ इंटरेस्ट आपल्याकडे आलं, नवीन बिल डिसऑनर्ड झालं. त्याच्यानंतर आपण इन्सॉल्वन्सीचं फायनल एंट्री केली. 4020 पैकी 50 पैसे इन रुपी म्हणजे 50% मिळाले 2010. कॅश कम्स इन, बॅड डेब्ट्स, नॉमिनल अकाउंट एक्सपेन्सेस लॉसेस. या दोन्ही गोष्टी कोणी दिल्यात विजय इज अ गिव्हन. बीइंग 50 पैसे इन रुपी रिसीव्ड ॲज फर्स्ट अँड फायनल डिव्हिडंड लिहा. बीइंग 50 पैसे इन रुपी रिसीव्ड फ्रॉम द इस्टेट ऑफ विजय लिहा. नाही. ओके. प्रश्न फक्त एवढाच आहे. एवढं तुम्ही उत्तर लिहिलं की पैकीच्या पैकी मार्क. हां अर्थातच इन द बुक्स ऑफ रमेश जर्नल हेडिंग व्यवस्थित द्यायचं. डेट पर्टिक्युलर JLF डेबिट रुपीज क्रेडिट रुपीज व्यवस्थित लिहायचं. नॅरेशन व्यवस्थित लिहायचं. बरीचशी मुलं नॅरेशनच लिहित नाही. सरांना फुल कॉम्पिटिशन एकदम. सर फक्त समजवून सांगतायत तुम्हाला. आता 12वीत आहात. मी प्रत्येक गोष्ट इथे नॅरेशन हे ते लिहित बसलो तर आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. ओके. तर त्या बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा लॉजिकली समजून घ्यायच्या. ओके. इथे नॅरेशन प्रत्येकाने आलंच पाहिजे. नाही तर काय आपल्याला सगळ्या जर्नल एंट्री धडाधड येतात. परीक्षेला पण सर बोर्डावर सोडवतात तसंच सोडून टाकतो आपण. आणि आपल्याला मार्क किती मिळणार आहेत मग 5. ओके. 10 मार्काला प्रश्न असेल. यंदा तर बोर्डाचा अजून पॅटर्न आलेला नाही आहे पण मागच्या वर्षी 10 मार्काला होता. तर ह्या वेळेस पण आपण समजा 10 जर असं सोडवलं तर 5 मार्क मिळणार. ओके. त्यामुळे व्यवस्थित फॉर्मॅट टाकायचं आहे, व्यवस्थित सोडवून घ्यायचं आहे. हां माझं सेशन 1 तासाचं असतं, दीड तासाचं असेल, 2 तासाचं असेल. सेशन डाउनलोड एकदा करून झाल्यानंतर तुम्ही ते व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करायचं आहे. सुरुवातीला जेव्हा सेशन चालू असतं तेव्हा ठीक आहे काहीतरी आपण रफली काहीतरी सोडवतो. पण एक बिल ऑफ एक्सचेंजसाठी एक चांगली वही बनवा. त्याच्यात सगळे बिल ऑफ एक्सचेंजचेच प्रॉब्लेम असतील. माझ्याकडे भरपूर प्रॉब्लेम आहेत तुम्हाला द्यायला. त्यामुळे काही काळजी करू नका की तुमची वही तुमची अर्धी रिकामी राहील किंवा काय नाही. वर्षभरात मी तुमची बिल ऑफ एक्सचेंजची सेपरेट वही मेंटेन करा. एक रफ वही जेव्हा सेशन चालू असेल तेव्हा तिथल्या तिथे सोडवा आणि परत ते फायनली चांगल्या अक्षरात एकदम खाडाखोड न होता व्यवस्थित समजून घेऊन ते तुमच्या फेअर वहीत सोडवा. त्या वहीला नाव द्या बिल ऑफ एक्सचेंज. ओके. त्या टॉपिकचेच सगळं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील. ओके. ते व्यवस्थित करा. ती वही 100% संपणार तुमची. हां तर हे व्यवस्थित बघा. एवढं उत्तर लिहिलं. आता तुमचं फक्त कर्तव्य हेच आहे की तुम्हाला आता इन द बुक्स ऑफ ड्रॉवी जर्नल एंट्रीज करायच्या आहेत आणि पाठवायच्या आहेत. बरोबर आहे. हाच तुमचा आजचा असाइनमेंट असणार आहे. क्लिअर. बरोबर. चलो.